कडाचिमेट जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीतील कथित गैरव्यवहार, 10 लाखांचा निधी गेला कुठे? जव्हार. प्रतिनिधी संजय वाघ. जव्हार तालुक्यातील कडाचिमेट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेच्या भिंतींना योग्य प्रकारे पुट्टी न करता व घसाई न करता थेट रंगकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भिंतीवरील तडे व खड्डे तसेच राहिले असून भिंती घासण्याचे कामही करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. शाळेच्या जुन्या व तुटलेल्या खिडक्या अद्याप बदलण्यात आलेल्या नाही. काही खिडक्यांच्या झडपा तुटलेल्या अवस्थेत असून शाळेच्या मागील बाजूच्या खिडक्या धोकादायक बनल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी खिडकी अचानक कोसळल्यास विद्यार्थ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तरीही संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. एस्टिमेटनुसार सुमारे 10 लाख रुपयांचा केवळ खर्च दुरुस्तीवर दाखवण्यात आला आहे. इतक्या रकमेत नवीन शाळेची इमारत उभी राहू शकते, मग दुरुस्तीवर एवढा खर्च कसा झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदर काम मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार झाले नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून प्रत्यक्ष मोजमाप, खर्चाचे वितरण व दर्जा तपासण्याची मागणी होत आहे. दरम्यान शिक्षण विभागाचे अभियंता श्री धवन यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी शिक्षण महत्त्वाचे आहे, शाळेचे काम नाही, असे उत्तर देण्यात आले. या वक्तव्यामुळे संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार, कामावर देखरेख करणारे अधिकारी तसेच या कथित गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता शिक्षण विभाग, जिल्हा परिषद प्रशासन आणि पालघर जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजसाठी संजय वाघ, जव्हार. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील.